कारण जर 2-3 वर्षाची चिमुरडी सुरक्षित नसेल तर लोकांना वाटणार की नराधमाला ठेचून मारलं पाहिजे. बदलापूरमध्ये जेव्हा त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, मी तेव्हा सुद्धा आंदोलनात गेले होते. त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता. तेव्हा खूप लोक अक्षय शिंदे फॅन क्लबचे अध्यक्ष झाले होते आणि अक्षय शिंदेच्या मरणावरती सुद्धा या लोकांनी दुःख व्यक्त केलं होतं. पण आम्ही आग्रहानं सांगत होतो की जर जो नराधम 2-3 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही, जो नराधम पोलिसांवरती अत्याचार करतो, मग पोलिसांच्या बंदुका अशा आरोपींना ठोकायलाच असतात. बंदुकीतल्या टिकल्या, दिवाळीतल्या टिकल्या उडवण्यासाठी नसतात, हे आम्ही सांगत होतो. आज सुद्धा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पीडितेच्या वडिलांना शब्द दिलाय की तो नराधम जास्त काळ जिवंत राहणार नाही, तो लवकरच फासावर लटकेल. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल. आणि एक महिला राज्यसभेचे खासदार म्हणून या विषयावरती मी स्वतः राज्यसभेमध्ये आवाज उठवेन. आणि ज्या कुठल्या त्रुटी आहेत कायद्यामधल्या, की हा आरोपी जर जामिनावर बाहेर आला नसता किंवा हा आरोपी जर कायद्यातल्या त्रुटीमुळे निर्दोष सुटला नसता तर या घटना घडल्या नसत्या. इथून पुढे कुठलाही महिला अत्याचारातला आरोपी जामिनावरती किंवा निर्दोष सुटता कामा नये. कायद्याच्या पळवाटेतला त्याला फायदा होता कामा नये. अशा पद्धतीनं कायदा सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही लढत आहोत.